मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमधूनच PDF फाईल कशा पद्धतीने तयार करू शकता आणि जर एकाच वेळेस अनेक फोटोंची PDF फाईल तयार करायची असेल तर ती तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि PDF फाईल तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही. तर कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून PDF फाईल तयार करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये जे गॅलरी ॲप्लिकेशन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. गॅलरी ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आता तुमच्या ज्या फोटोला तुम्हाला PDF फाईलमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या फोटोला तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही गॅलरी ॲप्लिकेशनमधून PDF फाईल तयार करणार असाल तर गॅलरी ॲप्लिकेशनमधून तुम्ही फक्त एकाच फोटोची PDF फाईल तयार करू शकता. पुढे मी सांगणारच आहे की तुम्ही एका वेळेस अनेक फोटोची PDF फाईल कशा पद्धतीने तयार करू शकता. PDF फाईल तयार करण्यासाठी आता तुम्हाला गॅलरी ॲप्लिकेशनमधून ज्या फोटोची तुम्हाला PDF फाईल तयार करायची आहे त्या फोटोला तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे फोटो सिलेक्ट केलेला आहे. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर फोटोच्या खाली सेंड किंवा शेअर हे ऑप्शन पाहायला मिळेल. सेंड किंवा शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो जो आहे तो सिलेक्ट होऊन जाईल. फोटोच्या वर उजव्या कोपऱ्यामध्ये सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर जर तुम्हाला PDF फाईलला रिनेम द्यायचं असेल तर रिनेम चेंज करू शकता आणि जर हेच रिनेम ठेवायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर मी रिनेम जे आहे ते चेंज करत आहे. हे रिनेम PDF1 असे टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रिनेम टाकू शकता. रिनेम टाकल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथून एक्झिट यायचं आहे. एक्झिट आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये फाईल मॅनेजर ॲप्लिकेशन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर डाउनलोड्स या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता जे मी रिनेम दिलेलं होतं PDF1 ती PDF फाईल तुम्ही पाहू शकत असाल. तर जी PDF फाईल तुम्ही तयार केलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर PDF व्ह्यूवर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही पाहू शकता PDF फाईल जी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही फोनच्या गॅलरी ॲप्लिकेशनमधूनच एका वेळेस एकाच फोटोची PDF फाईल तयार करू शकता. आता आपण पाहूयात एका वेळेस अनेक फोटोंची PDF फाईल कशा पद्धतीने तयार करू शकता. तर त्यासाठी सिम्पली इथून एक्झिट यायचं आहे. एक्झिट आल्यानंतर मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे आणि फोनमध्ये जे क्रोम ब्राउझर असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे JPG टू PDF. JPG टू PDF हे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसेल आय लव्ह PDF तर या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट JPG इमेजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या फोनची गॅलरी ओपन होईल. आता इथे तुम्हाला ज्या अनेक फोटोंची PDF फाईल तयार करायची आहे त्या फोटोजला तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे 3 फोटो जे आहे ते सिलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला जेवढे फोटो सिलेक्ट करायचे असतील तेवढे फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता फोटो सिलेक्ट झालेले आहेत. हवं तर तुम्ही फोटो आहेत ते ॲडजस्ट करू शकता. हे पेज जे आहे वर ठेवायचं असेल तर वर ठेवू शकता. हे पेज जे आहे ते खाली ठेवायचं असेल तर खाली ठेवू शकता. अशा पद्धतीने पेज किंवा फोटो जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. नंतर कन्वर्ट टू PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर डाउनलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर PDFसाठी रिनेम टाकू शकता. तर हे जे रिनेम आहे ते मी डिलीट करत आहे. डिलीट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार PDF फाईलला रिनेम देऊ शकता. मी इथे PDF2 हे रिनेम टाकलेलं आहे. त्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर PDF व्ह्यूवर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की PDF फाईल जी आहे ती तयार झालेली आहे. नंतर तुम्हाला सिम्पली इथून एक्झिट यायचं आहे. एक्झिट आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जे फाईल मॅनेजर ॲप्लिकेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोनच्या डाउनलोड्स या फोल्डरमध्ये तर यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की PDF फाईल जी आहे ती तुमची रेडी झालेली आहे. नंतर PDF व्ह्यूवर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
तर तुम्ही पाहू शकता की जी आपण PDF फाईल क्रिएट केलेली होती ती इथे तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकत असाल पेज जे आहे ते एका खालोखाल एक असे सलग 3 फोनच्या गॅलरीतील फोटोची PDF फाईल तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून PDF फाईल तयार करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.